सद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे राम राम हरे कृष्णा 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। महावीर ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराज सुपात्र। तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरद पुंडलिकाय दातुं समागत्य कृष्णं तमानन्दगर्वं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कने कृष्ण विभू संवाद भूतो रुगितार्थ बोधाय ज्ञानेश्वरी भय कृते निर्मितायेन प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं भजे ज्ञानदेवं भजे ज्ञानदेवम्। आज आपण महाभारताचा सार पाहणार आहोत। महाभारतामध्ये 18 पर्व आहेत, 8800 श्लोक आहेत। तसे मुळात 1,00,000 श्लोक आहेत, पण 8800 श्लोकाचा प्रामुख्याने विचार महाभारतामध्ये केला गेला आहे। सत्यवती पुत्र व्यासाने महाभारत हा आपल्या मनातील भाव लिहिण्यासाठी ब्रह्मदेवाला विनंती केली होती की मला असा लेखक मिळावा की 1,00,000 श्लोक माझ्याकडनं लिखाण करून घेणारा कोणतरी मला मिळावा। तर ब्रह्मदेवाने सांगितले या जगाच्या पाठीवर फक्त एकच गणेश आहेत की जे तुझे पूर्ण लिखाण करू शकतील। पण गणेशांची आणि त्यांची भेट झाली, व्यासांची दोघांची चर्चा झाली, तेव्हा गणेश असे म्हणाले मी लिखाण करेन, मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबणार नाही। तुम्ही जर बोलता बोलता जर थांबलात तर मी लिखाण बंद करेन। म्हणजे इतकं स्पीडनं तुम्हाला एवढं वेगात सांगावं लागेल की माझ्यावर सांगावं लागेल, तुम्हाला थांबताच येणार नाही। त्या व्यासाने होकार दिला आणि व्यासाने मनात विचार केला की गणेशाच्या गतीला तर आपण काही सांगू शकणार नाही, कारण गणेश हे विद्येची देवता आहे। मग व्यासांनी मध्ये मध्ये कठीण श्लोक वापरले। मग ते कठीण श्लोकाचा अर्थ समजून घेणं गणेशावर बंधनकारक होतं, कारण महर्षी व्यास म्हणाले की ठीक आहे तुमच्या लिखाणामध्ये खंड पडणार नाही, पण माझ्या श्लोकाचा अर्थ समजून घेतल्याशिवाय तुम्ही पुढे जाणार नाही। आणि मध्ये मध्ये कठीण श्लोक सांगितले, थोडा विचार करायला मिळाला। अशा प्रकारचा 8800चा आपण महाभारत इथे पाहणार आहोत, त्याचा सारांश आपण काढलेला आहे। जन्मेजय राजाच्या सर्पयज्ञामध्ये महाभारत सांगण्याची जन्मेजयाने व्यासांना प्रार्थना केली होती। जसं आपण मध्ये पाहतो की त्यांच्या वडिलांच्या बाबतीमध्ये जे काही घडलं होतं तेव्हा काय सांगण्यात आलं होतं, तिथे श्रीमद भागवत सांगण्यात आलं होतं। अगदी त्याप्रमाणे जन्मेजयाने सांगितलं की आता आपण महाभारत सांगावं। मग व्यासाने आपला जो प्रिय शिष्य आहे वैशंपायन नावाचा, त्याला सांगितलं की तुम्ही महाभारत सांगा, कारण वैशंपायनाला महाभारत व्यासाने सांगितलेलं होतं। आणि अशा प्रकारचं जे वैशंपायने जे महाभारत सांगितलं ते महाभारत आपण इथे पाहणार आहोत। त्याची सुरुवात अशी आहे, इक्ष्वाकु वंशामध्ये महाभीष हा प्रतापी राजा झाला। महाभीष राजा
1000 अश्वमेध त्यांनी केले, 100 राजयज्ञ केले होते आणि स्वतः सदेह स्वर्ग प्राप्त करून घेतला होता, स्वर्गाला गेले होते. स्वर्गामध्ये गेल्यानंतर इंद्राच्या सभेत बसले असताना अनेक देवदेवता बसले होते. ब्रह्मदेव पण त्या सभेमध्ये विनंती करून बोलवल्यामुळे आले होते. त्याथे गंगा माता आली. गंगा दिसायला अतिशय सुंदर होती. सगळे देव लोक गंगा आली म्हणून आईचं स्वरूप समजून उभे राहिले. सगळे उभे राहिले. फक्त ब्रह्मदेव बसले, कारण ब्रह्मदेव मुलीप्रमाण असल्यामुळे ब्रह्मदेवाला उठणं अपेक्षित नव्हतं. बाकी इंद्राशी सगळे लोक उभे राहिले. आणि हा जो महाभीष नावाचा राजा होता तो मात्र गंगेकडे आई म्हणून न पाहता एक स्त्री म्हणून पाहू लागला आणि तिच्या रूपावर तो भाळला. एक तर तिच्याकडे पाहत असलेलं ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं आणि ब्रह्मदेवाने रागाच्या भरात त्याला शाप दिला की तू मृत्यू लोकामध्ये जाशील आणि पुन्हा तू स्वर्गाला येशील, तू आता तू मृत्यू लोकाला जाशील. आणि विशेष म्हणजे गंगा सुद्धा बाकींच्याकडे मुलाप्रमाणे पाहत होती आणि महाभीषकडे ती पण मोहित झाली होती. अशा प्रकारचे हा शाप त्यांना लाभला आणि महाभीष हा पुढच्या जन्मामध्ये शंतनू झाला. शंतनू राजा प्रदीप यांच्या कुळामध्ये हा महाभीष राजा शंतनू जन्माला आला. आणि गंगा सुद्धा महाभीषावर मोहित झाली होती. ती ब्रह्मलोकाहून पृथ्वीवर येत होती. पृथ्वीवर येत असताना तिला 8 वसू स्वर्गातून पृथ्वीवर असल्याचे दिसले आणि त्यांची भेट झाली. वसूने विनंती केली की आपण कुठे चालत? गंगा माता म्हणाली मी पृथ्वीवर चालले. ते म्हणे आम्हाला पण शाप मिळालेला आहे अगस्त्य ऋषीचा आणि त्याच्यामुळे आम्हाला पण पृथ्वीवर यावं लागणार आहे माते. आणि हा शापातून मुक्त करण्यासाठी तू काय कर, आम्हाला तुझ्या उदरामध्ये घे, आम्हाला जन्माला घाल आणि लवकरात लवकर आमचा उद्धार कर, आम्हाला परत पाठव. आपण म्हणतो की 8चे 7 लेकर मारून टाकले वगैरे, त्याच्या पाठीमागची भूमिका ही आहे. कारण ते वसू होते सगळे आणि हे वसू गंगेच्या पोटी जन्माला येणार होते. गंगेनं होकार दिला पण गंगा म्हणाली की एक काम करा की मला याच्यातला एक पुत्र तरी तुम्हाला द्यावा लागेल 8 पैकी. 8च्या 8 तर मी त्याला संपू शकणार नाही, कारण ज्याच्याशी माझा विवाह होईल त्याला त्याचा संसार चालावा की त्याचा वंश चालावा यासाठी आपल्याला एक तरी द्यावा लागेल. तेव्हा हे 8 वसूंनी होकार दिला की 100% आम्ही तुम्हाला एक देऊन टाकू. असे प्रकरणे 8च्या 8 वसू पृथ्वीवर येणार होते, येत होते आणि आल्यानंतर गंगेच्या पोटी जन्माला येणार होते. शंतनू राजा शिकारीसाठी जंगलात गेला होता. शंतनू म्हणजे कोण? हा महाभीष राजा, ज्याला ब्रह्मदेवाने शाप दिला होता आणि त्या शापाने तो पृथ्वी तलावर येत होता. आवाज येतोय सर्वांना? पाठीमागे. तर शंतनू राजा शिकारीसाठी जंगलात निघाला. गंगेच्या काठावर त्याला एक सुंदर स्त्री दिसली आणि ती सुंदर स्त्री पाहून तो मोहित झाला. ती पण याच्याशी मोहित झाली आणि दोघांचा एकमेकांमध्ये परिचय झाला. आपण लग्न करू असं दोघांमध्ये ठरलं. पण ती म्हणाली की मी अशी गंगा आहे, स्वतः नदी आहे, पण स्त्रीचं रूप धारण केलंय. माझी एक अट असणार आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये मी काही जरी केलं तर तुम्ही मला कुठलाही प्रश्न विचारणार नाही. तू कोण आहेस, कुठून आलीस, काय करतेस, कुठलाही प्रश्न जर मला विचारला तर मी तुम्हाला त्याच क्षणाला सोडून देईन. हा प्रेमात मोहित झाला होता. प्रेम त्याचं स्वरूप बघून आनंदी झाला होता आणि त्याला कुठल्या वाटेल त्या शर्ती मान्य करायला हा तयार झाला होता. शंतनूने सांगितलं ठीक आहे, मी कुठलाही प्रश्न तुला विचारणार नाही आणि ज्या क्षणाला मी प्रश्न विचारेन आपल्या अटीचं भंग होईल तेव्हा तू परत जायला हरकत नाही, मी तुला काही अडवणार नाही. अशा प्रकारचे त्यांच्यामध्ये शर्त ठरली. गंगेने सांगितलं मी जरूरची कन्या आहे. 10व्या अध्यायामध्ये भगवंताने विश्वरूप दाखवत असताना 11व्या अध्यायात विश्वरूप दाखवण्याच्या अगोदर 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाला ज्या विभूती सांगितल्या होत्या त्या विभूतीमध्ये कृष्णाने हे सांगितलं अर्जुनाला की मी स्वतःच जानू आहे, म्हणजे नदी मी आहे. सर्वात पवित्र असणारी मोठी जी नदी आहे ती सुद्धा माझं स्वरूप असं भगवंताने तिथं सांगितलं. असो, 8 पुत्र यांच्या पोटी जन्माला येणार होते. दोघांचा विवाह झाला, संसार यांचा सुरू झाला. आता असं का घडलं होतं? त्याचं कारण असं होतं की वशिष्ठ ऋषीच्या आश्रमामध्ये ह्या 8 वसू आपल्या पत्नीसह आले होते आणि आनंद घेत होते त्या वशिष्ठ ऋषीच्या आश्रमामध्ये. पण त्यातला एक वसू असा होता प्रभास नावाचा, त्याच्या मनात काय पापाला माहिती नाही. त्याने काय केलं, वशिष्ठ ऋषीच्या आश्रमामध्ये गाय आणि वासरू जे होतं ते लपवलं. अतिशय सुंदर वाटलं त्याला घेऊन जाण्यासाठी लपवलं आणि वशिष्ठच्या लक्षामध्ये आलं आणि वशिष्ठाने रागाच्या भरात त्यांना शाप दिला. केवळ त्या प्रभास वसूला शाप नाही दिला, त्याच्यासोबत जे 8-7 जे होते बाकीचे त्यांना पण शाप दिला. याचा अर्थ असा आहे की माणसाने चुकीच्या माणसाच्या सोबत राहू नये. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, ढवळ्या शेजारी पोळ्या बांधला वान नाही तरी गुण लागला. म्हणजे चुकीच्या लेकरांच्या सोबत सुद्धा आपण लेकराला जाऊ देत नाही. का जाऊ देत नाही? कारण त्याच्या बरोबरची पाप याला पण लागतात. आपण म्हणतो कीर्तनात कथेमध्ये बोलू नये. का बोलू नये? कारण माऊलीने त्याचं उत्तर आपल्याला दिलेले. माऊली असं म्हणतात, तयाचेनी अंग लगे अज्ञान जगी दाटोगे ते सज्ञान आहे संगे जो घोषके. अज्ञानी माणसं, वाईट माणसं असतात, चुका करणारी माणसं असतात. आपण कीर्तनात त्यांचं बोलणं ऐकतो, मान हलवतो, ठीक आहे तो बोलून जातो, पण त्याला आपण म्हणत थांबे बाबा बोलू नको, त्याची मर्जी राखण्यासाठी बोलतो. तर माऊली असं म्हणाले की त्याच्याबरोबर तुला पण पाप लागेल. म्हणजे एकाच्याबरोबर दुसऱ्याला जर चुकीचं काही करत असेल एक तर त्याला साथ देऊ नये आणि जर आपलं ऐकत असेल तर समजून सांगावं तू पण करू नको. उद्धार संघाचा महिमा
त्यजावे आदमा संत सेवी, त्यजावे आदमा संत सेवी, त्यजावे आदमा संत सेवी. म्हणजे प्रमाणाचा अर्थ असा आहे की ते चुकीचं वागतात, त्यांचा सहवास टाळलेला कधीही बरा. लोक आपणाला, कारण काय त्याच्यावर जर आपलं पतन होणार असेल तर काय करतात त्याचे घडवून, कारण नायक आहे ते नायकावे ते ऐके न बोलावे ते बके परी बस दोष भेद न देखे प्रवर्तता. मग ते काय बोलतो त्याचा परिणाम आपल्यावर काय होतो ते विचार आपण करत नाही, आपल्याला सहज केल्यासारखं वाटतं आणि त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. म्हणजे कधी कधी आपण कुठलंही पाप केलेलं नसतं, पण दुसऱ्याच्या पापामुळे दुसऱ्याच्या चुकीमुळे त्याच्यावर आपण भोग भोगत असतो. म्हणून चुकीच्या माणसाला टाळलेलं बरं, प्रयत्न करून त्याच्यात बदल करता आला तर फार चांगला आहे, नाही बदल करता आला तर आपल्यात बदल करून घेणे, त्याच्यापासून बाजूला जाणे हा त्याच्यावरचा उपाय असतो. असो, आता हे गाय वासरू लपवून ठेवल्यामुळं वशिष्ठ ऋषीने शाप दिला की तुम्ही सर्वजण मृत्यू लोकामध्ये जाल, म्हणजे मृत्यू लोकातल्या माणसाचे दुःख तुम्हाला कळतील. आमची गाय नेल्यामुळे, आमचं वासरू नेल्यामुळे आम्हाला काय दुःख आहे, आम्हाला काय अडचण आहे तुम्हाला काय माहिती आहे, कारण तुम्ही देवलोकातले आहात, इथे या म्हणजे मग तुम्हाला कळतं. मग तो शाप दिला आणि 8च्या 8 गंगेच्या पोटी ठरल्याप्रमाणे येणार होते. गंगा म्हणाले की मला तुमच्यापैकी 8 पैकी एक चांगला पुत्र मला द्यावा लागेल, कारण 7च्या 7 परत जातील, पण 8व्याला जरी मी सोडलं तर माझा पती जो कोणी असणार तो माझ्यावर नाराज होईल. असं त्यांनी सांगितले, हा प्रभास अतिशय बलवान आहे, बुद्धिवान आहे, हा राहील तुझ्या पोटी, बाकीचे आम्ही परत येऊ. मग ह्या शंतनूलाने गंगेला 7 पुत्र झाले. प्रत्येक पुत्र जर जन्माला आला गंगा उचलायची, नदीत नेऊन टाकून द्यायची, म्हणजे तिच्यातच कडक करून टाकायचे. आता 8वा जन्माला आला, राहुल नाही, शेवटी 7 पुत्र मेले. कुठल्या माणसाला मृत्यू लोकांमध्ये शक्य आहे का सांगा दुःख सहन करणं. आणि शंतनूनं सहज विचारलं, असं का करू लागले, म्हणजे सगळीचे सगळे लेकर मारतीस, तू आई आहेस का कोण आहेस याची. मग गंगेनं आपला परिचय त्याला सांगितलं, शर्तभंग झालेला आहे, आता मला जायची वेळ आलेली आहे, 8वा पुत्र हा झालेला आहे, आता मी काही नदीत फेकणार नाही, पण याला मात्र मी सोबत घेऊन जाईन आणि याला परिपक्व करून विद्या वगैरे सगळ्या शिकवून आणून तुला परत आणून दे. असा हा 8वा पुत्र घेऊन गेली आणि स्वर्गामध्ये गेली, जिथून आली होती तिथे गेली होती. आणि त्यांना अनेक सण, वशिष्ठ असतील, विश्वामित्र असतील, सगळ्याकडनं त्याच्यामध्ये अनेकांचा उल्लेख आलाय, सगळ्याकडनं मोठं मोठं ज्ञान सगळं दिलं, विद्या दिल्या आणि हा पुत्र घेऊन ते जमिनीवर परत आले. एके दिवशी हा फिरत फिरत शंतनू जेव्हा नदीच्या काठावर आला तेव्हा त्या नदीच्या काठावर त्याला एक फार मोठा नदीचा बांध असा त्यांना दिसला की नदीचा प्रवाह अचानक बंद झालेला आहे. एका बाणाने, धनुष्याच्या बाणाने प्रवाह रुकला, जसं की आपण बांध घालून अडवतो ना, तसं एका बाणाने अडवलं होतं. त्याला फार आश्चर्य वाटलं शंतनूला की असं कसं काय होऊ शकतं बाणानं. त्या पाहिला एक 8-10 वर्षाचा मुलगा तिथे उभा होता. तो गंगा तिथे आली आणि गंगेने सांगितलं, आश्चर्य करण्यासारखं काही नाही, जो 8वा मुलगा मी घेऊन गेले तो तुझाच मुलगा आहे, याचं नाव आहे देवव्रत, आणि हा 8वा मुलगा आहे, मी सगळ्या प्रकारच्या विद्या याला शिकवलेल्या आहेत आणि तुला तुझा पुत्र आणून दिला. प्रत्येक मायबापाला वाटतं आपला लेकरं कशी असावीत, परिपक्व असावीत, चांगली असावीत. शंतनूला त्याचा आनंद झाला, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, कोळी कन्या पुत्र, कोळी कन्या पुत्र होती जे सापी, कोळी कन्या पुत्र होती जे सापी, कोळी कन्या पुत्र होती जे सापी, तयाचा हरीफ वाटे देवा, तयाचा हरीफ वाटे देवा, कोळी कन्या पुत्र होती जे सापी, कोळी कन्या पुत्र होती जे सापी. त्यांना फार आनंद वाटला शंतनूला की 8 वर्ष आपल्या अशा दुःखात गेले, पत्नी पण सोडून दिली होती, 7 लेकर पण मारून टाकले होते, 8 वर्षानंतर का पण आपलं लेकर आपल्याला परत मिळालं. पत्नी परत आली, पत्नीने सांगितलं, आता माझी जायची वेळ झाली आहे, हा तुमचा पुत्र तुमच्या ताब्यात घ्या. देवव्रताला शंतनूच्या ताब्यात दिलं आणि शंतनू अतिशय आनंदाने आपल्या लेकराला घेऊन आपल्या राजवाड्यामध्ये परत आले. पण आता आयुष्य एकटंच होतं ना, पुत्र जरी असं तर पत्नी कुठे होती. मग त्या नाराजीमध्ये त्यांचं येणं फिरणं चालूच होतं. एके दिवशी गंगेच्या काठावर, यमुना नदीच्या काठावर फिरत असताना अतिशय सुंदर अशी सुगंध देणारी एक स्त्री त्यांना दिसली. तिचं नाव होतं सत्यवती आणि तिच्या सुगंधानं ते मोहित झाले आणि म्हणाले की माझ्याशी लग्न कर. ती म्हणाली, मी लग्न करते पण माझ्या वडिलांना तुम्हाला विचारावं लागेल, त्यांची परवानगी घ्यावी लागेल. मग हे तिच्या वडिलाकडे गेले, ह्या सत्यवतीच्या वडिलाकडे गेले. सत्यवतीचे वडील म्हणाले की बाबा तुला अगोदरचा पुत्र आहे, माझी मुलगी तुला तेव्हाच देईल जर तुम्हाला शब्द देत असेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या मुलीपासून होणारे लेकरच त्या गादीवर बसणार असतील तर, राजावर बसणार असेल तर. अगोदरचा मुलगा जर गादीवर बसणार असेल तर मी माझी मुलगी तुला देणार नाही, कारण काय होईल, तो राजावर बसेल आणि हिला दासीसारखं काम करावं लागेल, काय अर्थ त्या लग्न करून देण्यामध्ये, मी देणार नाही. हा दुःखी झाला, परत आला, पण ह्याचा जीव मात्र त्या सत्यमध्ये अडकला होता. मग क्षीण होऊ लागला विचार करून करून. म्हणून म्हणतात ना, विचारांना माणसं फार रोगी होतात, क्षीण होतात,
जास्त विचार करू नका, जास्त विचार करू नका. डॉक्टरकडे पेशंट गेला की पहिला डॉक्टरचा सल्ला असतो, जास्त ताण घेऊ नका बरं का, होते नीट होते, चांगलं होतंय. पण आपण विनाकारण चिंता करत असतो. माऊली पण सांगतात 13व्या अध्यायामध्ये, न करावे ते करी असंभावे मनी धरी, चिंतू नये ते विचारी जयाचे मते. काहीच होत नसतं, नुसतं डोक्यात विचारायचं, असं झालं तर काय, तसं झालं तर काय, तू असं म्हणेल का, ती तशी म्हणेल का. होत काहीच नाही. स्वप्नासारखं विनाकारण पोखरून घेतात माणसं. साधं घरात बसल्यानंतर बघा, घरात जे विचार येतात ना, फार ताण आला ना, नुसतं तुम्ही दरवाजातून बसा बाहेर चौकटीवर, नुसतं बाहेरच्या गेटमध्ये ना 50% विचार कमी होऊन जातात, येणाऱ्या ज्यांना बघण्यामध्ये, गाड्या गुडं बघण्यामध्ये. पण ते कोंडून घेतात माणसं स्वतःला विचारामध्ये आणि त्या विचाराला पोखरून जात असतात. तसा हा पोखरून गेला. विचार कोणाला सांगू शकत नव्हता की मला दुसरं लग्न करायचंय, सत्यवतीचं लग्न करायचंय. आणि एवढा शूर पुत्र होता, एवढा मोठा पुत्र होता आणि एवढा मोठा मुलगा असताना दुसरं लग्न कसं करायचं, त्यामुळे दुःख सांगू शकत नव्हता, पोखरून घेत होता स्वतःला. त्याच्यामुळे चिंतन यांचं शरीर क्षीण झालं. कुणाचं? शंतनूचं, म्हणजे अगोदरच्या जन्मातले महावीर यांचं शरीर क्षीण झालं. आता देवर्ताला चिंता वाटली की माझा बाप असा का खराब होऊ लागलाय, आणि देवर्ताने माहिती काढली की माझ्या बापाच्या बाबतीमध्ये असं का घडतंय. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्यांचं मन सत्यवतीवर आहे आणि सत्यवतीच्या बापाने असं सांगितलंय की तुझ्या पुत्राला जर गादीवर बसवणार असतील तर मी माझी मुलगी तुला देणार नाही, देवव्रत तुझा पुत्र आहे. मग या देवव्रताने बापासाठी बरं का, बापाला मुलगी आणून द्यायची, म्हणजे बापाला बायको आणून देण्यासाठी देवव्रत तिथे गेला. आता आजकालच्या समाजात नाही, पूर्वीपासूनची प्रथा आहे की बापाने आपल्या लेकराला मुलगी आणून द्यावी. पण आता हे पोरग गेलं बापाला आणून देण्यासाठी. कुठे गेलं? सत्यवतीच्या वडिलाकडे गेलं आणि वडिलांना सांगितलं, मी तुम्हाला शब्द देतो, मी आजन्म ब्रह्मचारी आहे. त्यामुळे माझं लग्न होण्याचा किंवा माझ्या लेकरं होण्याचा प्रश्नच नाही, मी गादीवर बसण्याचा प्रश्नच नाही, मी आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि तुम्हाला शब्द देतो, मी आयुष्यात कधीच गादीवर बसणार नाही. पण त्याच्या बापाला फार आनंद वाटला आणि त्याने आपली सत्यवती ह्याच्या ताब्यात देऊन टाकली. सत्यवतीला घेऊन तो आपल्या बापाकडे आला आणि बापाला सांगितले, बाप्पा तुम्ही ह्याच्याशी लग्न करा. बापाला आश्चर्य वाटलं, असं कसं काय घडलं, माझ्या लेकरांनी कसं आणलं, याला कोणी सांगितलं. आणि लेकराबद्दल आनंदी वाटला आणि बापाने अतिशय आनंदाने आशीर्वाद दिला. काय दिला मुलाला? की तुला तुझी इच्छा मरण असेल, म्हणजे पूर्वीचे बाप सुद्धा कसे होते बघा, आई सुद्धा कशा होत्या, थोड्या ताकद होत्या यांच्यामध्ये. बापाने त्याला आशीर्वाद दिला की तुझं इच्छा मरण असेल, तुला जेव्हा देह सोडावा लागेल तेव्हा सोडशील, बाकी जगात तुला कोणीही मारू शकणार नाही. आणि मग हे भीष्माने देवर्ताने काय म्हटलं होतं, मी आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या लग्नाचा आता विषयच होणार नाही, मी गादीवर बसायचं कधीच म्हणणार नाही. एवढी प्रचंड मोठी तपश्चर्या प्रतिज्ञा केली, म्हणून त्यांचं नाव काय पडलं? भीष्म पडलं. देवर्ताचं नाव भीष्म. अशा प्रकारे सत्यवतीला दिला आणून त्यांचा तिथं संसार सुरू झाला. शंतनू आणि सत्यवती या दोन जोडप्यांना, म्हणजे नवरा बायकोंना 2 पुत्र झाले. पहिला पुत्र होता चित्रांगद आणि दुसरा विचित्रवर्य. म्हणजे आता महाभारताची खरी सुरुवात इथून झाली, यांच्यापासून. चित्रांगद आणि विचित्रवर्य. आता या देवव्रताचा आणि ह्या चित्रांगदाचा आणि विचित्रवर्याचं काय नातं असणार आहे? भाऊ असणार आहेत, सावत्रक असणार आहेत, बरोबर आहे. फक्त देवव्रत हा वयानं मोठा आहे आणि नंतर लग्नानंतर झालेली लेकरायचं चित्रांगद आणि विचित्रवर्य. पुढे शंतनूचं मरण झालं, शंतू वारले, आता वयानुसार वारले. चित्रांगद राजा गादीवर बसला आणि भीष्मानं त्याला स्वतःला गादीवर बसवलं. कुणाला? चित्रांगदाला. पण गंधर्वासोबत युद्ध झालं, त्या युद्धामध्ये चित्रांगद मारला गेला. आता एकच राहिला त्या वंशामध्ये गादीवर बसणारा, तो भीष्म होता. तो तर काही बसणारच नव्हता, विचित्रवर्य राहिला आणि हा विचित्रवर्य त्या गादीवर बसला, राजाच्या गादीवर बसला. आता राजाच्या गादीवर बसल्यानंतर काशी नरेश नावाचा एक राजा होता, त्याच्या 3 मुलीचं स्वयंवर ठरलं होतं. पूर्वीच्या काळामध्ये स्वयंवर व्हायचं, म्हणजे इच्छेनं मुली आपला वर घालू शकायच्या त्या आपल्या अटी शर्तीचं पालन झाल्यानंतर. आणि त्याला 3 मुली होत्या, अंबा, अंबिका आणि अंबालिका. कुणाला? काशी नरेशला. सत्यवतीने सांगितलं की विचित्रवर्यामध्ये त्यांना जिंकून आणण्याची ताकद नाही, तू देवव्रता त्यांचा भाऊ आहेस, माझा मुलगा आहेस, तू काय कर, त्या मुलींना जिंकून आणून माझ्या मुलाशी लग्न लावून दे. मग हा पितामह भीष्म तिथे गेला, स्वयंवरामध्ये गेला. काशी नरेश राजा घाबरला, कारण देवव्रताशी युद्ध करणं कुणाच्या मध्ये ताकदीचं नव्हतं, सगळ्याच्या आवाक्याच्या बाहेरचं होतं. आणि ह्या देवव्रतानं परशुरामापासून सुद्धा विद्या घेतलेली होती आणि अगोदरच आईनं सगळ्या ब्रह्मांडात फिरून सगळ्या विद्या त्याला मिळवून दिलेल्या, त्या ताकद दिलेली होती. आणि ह्या 3 मुली जिंकल्या याने. कोण? अंबा, अंबिका आणि अंबालिका. या तिघीला घेऊन इथे आला. अंबा म्हणाले की मी अगोदरच शल्वाला माझं मन देऊन बसलेले आहे, मला दुसऱ्याची लग्न करायची इच्छा नाही. आता मग त्यांनी काय केलं, त्या आंबेला परत नेऊन सोडलं. कोणी? पितामह भीष्म, आपण ज्याला नंतर पितामह म्हणतो ना, देवव्रत. त्यांनी परत सोडलं. दोघी राहिल्या इथे. दोघी कोण राहिल्या? अंबिका आणि अंबालिका राहिल्या. आणि त्यांचं लग्न विचित्रवर्याशी झालं. दोघांचं लग्न झालं. मात्र शल्वाला परत दिल्यानंतर आंबेला त्यांनी स्वीकार केला नाही. आता आंबेला कोणी स्वीकार केला नाही? ज्याच्यावर तिचं मन गेलं होतं त्याने नकार दिला करायला. मग ती परत आली. पिता भीष्म म्हणजे ह्याला काय म्हणाली भीष्माला, एक तर तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर त्या शल्वाशी माझं लग्न लावून दे. शल्वाने नकार दिला. भीष्म म्हणाले की मी तर ब्रह्मचारी राहणार, मी लग्न करणार नाही. मग ती म्हणाली मी काय करू, मी काय करतो, मी उघड्यावर पडू का, बिना लग्नाचं राहू का आयुष्यभर. मग तिनं पण केला भीष्मासारखा.
कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याला संपवल्याशिवाय राहणार नाही. महाभारताच्या पुढे घडलं ना, आपण म्हणतो की शिखंडीच्या माध्यमातून मारला गेला वगैरे म्हणून, की हीच आंबा आहे ती. त्यावेळी शपथ घेतली की माझा एवढा अपमान झाला की परत गेल्यानंतर माझा मानलेला नवरा मला स्वीकारत नाही, हाही स्वीकारत नाही, मला विचित्र वेळेशी लग्न करण्याची इच्छा नाही, कारण माझ्या 2 बहिणी तर त्याचं लग्न करून चुकलेले आहेत, तिघी तिघी सावत्या कशाला व्हायचे ह्याच्यात. मग तिनं नकार दिला त्या विचित्र वेळेशी लग्न करायला, आणि मनामध्ये मात्र ठाण मांडून बसते की कुठल्याही परिस्थितीमध्ये याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. भीष्म गादीवर बसत नव्हता, दोघींना संतान दे. भीष्माला सांगितलं की ह्या विचित्र वयाला लेकरूबाळ होत नव्हतं, विचित्र वयाचं लग्न लागलं, पण अतिशय रतमान होत गेला, म्हणजे शरीर त्याचं खंगून गेलं, त्याला रोग होता विचित्र वेर्याला, आणि विचित्रवर पण मेलं. कोण कोण मेलं? शंतनू मेला, त्याचे दोन्ही लेकरं मेले, फक्त पितामह भीष्म राहिला, देवव्रत राहिला, आणि ह्या 2 सुना राहिल्या, कुणाच्या? सत्यवतीच्या, म्हणजे याच्या भावजया राहिल्या, अंबिका आणि अंबालिका. आता लग्न कुणाशी करणार आहे? भीष्म लग्न करणार नाही, यांचं लग्न लावून दे तयार नाही. सत्यवतीला तर नातवंड पाहिजे होती, राजाच्या गादीवर बसायला पाहिजे होतं, म्हणून तिने देवव्रताला बोलवलं, म्हणजे भीष्माला बोलवून सांगितलं की या दोघीशी, म्हणजे तुझ्या भाऊजयशी शरीर संबंध ठेव आणि यांना लेकरं होऊ दे. भीष्माने सांगितलं मी शपथ घेतलेली आहे, माझं प्रण आहे, मी ब्रह्मचारी असणार आहे, मी काही स्त्रीला हात लावणार नाही. मग काय करायचं? मग तिने गोपनीय गोष्ट सांगून टाकली. सत्यवतीने काय सांगितली? फार पूर्वी काळामध्ये, म्हणजे माझं लग्न तुझ्या बापाशी शंतनूशी होण्याच्या अगोदर मी अतिशय घाण होते, म्हणजे मत्स्य कन्या असल्यामुळं माझ्या अंगाचा वास येत होता, आणि एकदा पराशर ऋषी त्या मार्गाने आले, नदीच्या काठावर मी होडी चालवत होते, पराशराने मला जवळ घेतलं, मला सुगंध मिळाला, आणि माझ्यापासून एक पुत्र झालेला आहे तेव्हा. कोणता? द्वैपायन त्याचं नाव आहे, नदीच्या काठावर झालेलं, म्हणजेच व्यास. आणि त्या व्यासाकडे जा, आणि त्या व्यासाला सांग की आईनं बोलवलंय म्हण, आणि त्या व्यासाला बोलून आण, मग मी त्याला काय काम सांगायचे ते सांगते. त्याप्रमाणे देवव्रत कुठे गेले? महर्षी व्यासाकडे गेले. व्यासाला सांगितलं तुम्हाला सत्यवती आईनं बोलवलेलं आहे, आणि त्या आईच्या आज्ञेनुसार व्यास तिथे आले, आणि व्यासाला आज्ञा केली आईनं की या दोघींना पुत्र देऊन जा. व्यासाचं तेज प्रचंड मोठं होतं, कारण ब्रह्मचारी तर होतेच होते ते, पण तपस्वी असल्यामुळे फार मोठं तेज त्यांचं होतं, कारण महाभारताने लिहिलं, 18 पुराण त्यांनी लिहिलेले, आणि एवढा तेजस्वी आल्या. पुराकडाला अंबालिकाने अंबिलीकडे आले. अंबिका घाबरली, आणि घाबरून तिनं डोळे बंद केले. पूर्वीच्या काळामध्ये अंधार पिंधार फार जास्त असायचा, कारण लाईट वगैरे असा प्रकाश एवढा नसायचा रात्रीच्या वेळेमध्ये. टेंबा लावला, दिवा लावला, तरी दिवा लावला त्या अंधार कमीच असा, म्हणजे उजेड कमी असायचा, आणि त्या अंधारामध्ये कोणी दिसत नव्हतं. पण अंबिका जवळ गेली, त्यांचं तेज पाहिलं, आणि डोळे बंद केली. ती गर्भवती झाली. पुढे कोण झाला? मग तिला आंधळा पुत्र झाला, धृतराष्ट्र. आता महाभारत आपल्या डोक्यात आत्ता वाटतं की आपण महाभारतात आल्यासारखं धृतराष्ट्राचं नाव ऐकल्यानंतर, कारण आंधळ्याचं नाव ऐकल्याशिवाय आपलं काही डोळे उघडत नाहीत आपले, कारण बाकीच्याकडे जातच नाही. असो, धृतराष्ट्र तिला जन्माला, आणि अंबालिका घाबरून गेली, त्यांचं तेज म्हणून पिवळी पडली, थरथर थरथर कापू लागले, आणि तसा थरथरणाराच मुलगा जन्माला आला, त्याचं नाव होतं पांडू. म्हणून असं सांगतं अध्यात्म आपलं असं की नवरा बायकोतलं नातं चांगलं असावं, मोकळं असावं, भीती नसावी, ताण नसावा, म्हणजे पुढची पिढी चांगली घडत असते. पुढची पंक्ती कशावर अवलंबून आहे? आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे. आपली जर मानसिकता सकारात्मक असेल तर चांगल्या गोष्टी सगळ्या संसारात घडतात, आणि मानसिकता जर चांगली नसेल तर चांगल्या गोष्टी सुद्धा दुःख वाटायला येत असतात. म्हणून आपण असं म्हणत असतो ना की डोक्यावरचं ओझं दिसतं, त्याला कोणी हात लावू शकतो, पण मनावरचं दिसतही नाही, त्याला कोणी हाती लावू शकत नाही, त्याचं नाव आहे ताण. हा ताण परिस्थितीमुळे कमी येत असतो, आपल्या मनस्थितीमुळे जास्त येत असतो. म्हणून काय केलं पाहिजे? मनालाच प्रसन्न केलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात ना, मन करा रे मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान. कारण माऊलीकडे जर गेलो आपण, ज्ञानेश्वर मध्ये आपला जीव अडकला, गाथेमध्ये अडकला, माऊलींच्या अभंगामध्ये हरिपाठात, चिंता करायचं कारणच नाही. कारण माऊली स्वतः म्हणतात ना, एरवी तरी माझी भक्त आणि संसारा चिंता, काय समर्थाची कांदा कोरा मागे. अरे माझ्या भक्ताला चिंता करायचं कारणच नाही, फक्त मन प्रसन्न होण्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वरकडे आलं पाहिजे, आणि मन प्रसन्न झालं की जीवनाचा उद्धार 100% सहज होऊन जातो. असो, आता हे 2 पुत्र झाले, एक आंधळा जन्माला आणि एक वीट जन्माला आला. आता सत्यवतीला चिंता वाटली, हे राज्य कसं चालवू शकतील, मग काय करायचं? पुन्हा व्यासाला बोलून घ्या म्हणे. देवव्रत गेला, भीष्म पुन्हा गेला, तुला आईनं परत बोललं, पुन्हा आला, आता काय करू? तुम्ही आता अंबिका आहे ना, अंबिकेसोबत पुन्हा एकदा तू शरीर संबंध कर, आणि आम्हाला चांगला पुत्र दे, नातू दे. आता ह्या अंबिका घाबरली होती अगोदरच, तिनं काय केलं? तिच्यासारखी दिसणारी अंधारामध्ये दाशी पाठवून दिली, आणि स्वतः मात्र तिथे गेली नाही. मग त्या दाशीपासून दाशी पुत्र झाला. कोण झाला?
विदूर विदूर झाला. विदूर कोण होते? हे मागच्या जन्मामध्ये एक कथा आहे विदुरांची की हा एक शाप आहे विदुराला मिळालेला. मांडवी ऋषीच्या आश्रमामध्ये रात्रीच्या वेळी 2 चोर घुसले, अशी कथा आहे त्याच्यामध्ये. मांडवी ऋषीच्या आश्रमामध्ये 2 चोर घुसले आणि त्या चोराने काही बरंच सोनं नाणं चोरून आणलं होतं. मग राजाचे सैनिक त्यांच्या मागे लागले. हे चोर घाबरून गेले की आपण पकडल्यात आपल्याला फाशी होईल, आणि जे काही चोरून आणलं होतं ते मांडव ऋषीच्या आश्रमामध्ये टाकून दिलं आणि पळून गेले. मांडव ऋषी तपश्चर्येमध्ये, त्यांना माहित पण नाही कोण आपल्या आश्रमात आला गेला म्हणून. आणि राजाचे सैनिक आले, ते चोर मात्र पळून गेले. आणि राजाच्या सैनिकांनी विचारलं की तुमच्या चोर आले होते का? त्यांनी डोळे उघडले, मला माहिती नाही म्हणाले की आमच्याकडे कोणी आलं नाही. आणि तपासणी घेतली असताना सोनं वगैरे तिथं सापडलं, म्हणजे हा त्या चोरासोबत सहभागी, याला पण शिक्षा दिली पाहिजे. म्हणून मांडव ऋषीला पकडून नेलं राजाच्या दरबारामध्ये. मग राजाने पण मागचा पुढचा विचार केला नाही, त्याला सुळावर चढवा म्हणे. सुळावर चढवलं, पण सूळ काही त्याच्या पोटात घुसेच ना. मग राजा घाबरून गेला, थरथर कापू लागला, माफी मागितली की असा कसा महात्मा असू शकतो ज्याच्या पोटात सूळ घुसत नाही. माफी मागितली. राजाला सांगितलं मांडवी ऋषीने, तू माफी मागायचं कारण नाही, हा दोष सगळ्या त्या काळाचा आहे म्हणे, यमाचा दोष आहे, मी त्याला जाऊन जाब विचारतो. आणि ते यमाकडे गेले. यमाला सांगितलं की मला कशाची शिक्षा दिली म्हणे, मी कुठला दोष नसताना सुळावर का चढवण्यात आलं? ते यमाने सांगितलं की तू लहान असताना त्या काय म्हणतात पाखरं असतं ना, फुलपाखरं वगैरे, त्याला काटा टोचलास म्हणून पाठीमागं, म्हणून त्याची ही शिक्षा आहे. मग हे काय म्हणाले की एवढ्या लहान लेकरांना शिक्षा देण्याचा अधिकार आहे की ज्याला कळतच नाही काटा टोचला काय, जीव काय, पुण्य काय, पाप काय देतं ना, तर तुला मृत्यू लोकात नंतर गेल्यानंतर कळेल म्हणे, मी तुला शाप देतो की तू मृत्यू लोकांमध्ये असेल. आणि ते यम जे आहेत ना, ते विदुर म्हणून जन्माला. अशा प्रकारचे हे घटना तिथली. आता धृतराष्ट्राचं लग्न करायची वेळ आली. मग धृतराष्ट्राचा आंधळा होता, कुठून मुलगी देणार आहे, कोण मुलगी देणार? राजा तरी जास्त माणसं विचार करतात ना, जन्मांदा कशी मुलगी द्यावी. मग पुन्हा सत्यवतीने सांगितलं कुणाला देवर्ताला, तुझ्या भावासाठी मुलगी आहे. कुठून आणायचे? ते गांधार देशाला गेले. गांधार देशामध्ये गांधारी होती, तिथे अतिशय सुंदर होती, महादेवाची फार मोठी भक्त होती. महादेवाने तिला 100 पुत्र होण्याचा आशीर्वाद दिला होता. आणि तिथे गेले, त्यांनी सांगितलं की मला गांधारी पाहिजे. आता तिथल्या राज्यातील लोक घाबरले सगळे, कारण देवताच्या विरोधात युद्ध करायची कोणामध्ये ताकद नव्हती. पण यांनी सांगितलं की माझ्यासाठी नाही म्हणे, माझ्या भावाचा, म्हणजे माझ्या भावाचा जो पुत्र आहे, म्हणजे पुतण्या, आंधळा असणारा धृतराष्ट्र. मग इथला राजा मात्र रागावला, नाराज झाला, पण विरोध करू शकत नव्हता. आणि तिचा जो भाऊ होता शकुनी नावाचा, तो पण नाराज झाला. पण गांधारी काय म्हणाली, ठीक आहे, माझ्या नशिबात ते जर असेल मी त्याच्याशीच लग्न करेन. लगेच आपला पदर फाडला आणि कपाळा डोळ्याला पट्टी बांधून टाकली. ते आंधळे आहेत ना, मी पण जन्मभर आंधळा आहे. आणि ह्या शकुनाला अतिशय वाटलं, कारण तो बहिणीवर प्रचंड प्रेम करत होता, की माझी बहीण आता जन्मांत राहणार आहे, त्याला दोषी कोण आहे? हा भीष्म आहे. तर याचं सगळं कुळ संपल्याशिवाय मी काही परत येणार नाही. आणि त्या गांधारी सोबत हा पण इकडे आला. कुठे आला? हस्तिनापूरला. म्हणजे यांच्यासोबत राहिला. शकुनी फक्त कुळ संपवण्यासाठी आला, म्हणजे त्याला कौरव सुद्धा नको होते आणि पांडव सुद्धा नको होते. त्यांच्या पोटी येणारे जन्माला पण नको होते आणि यांच्या पोटी जन्माला येणार पण नको होते. दोन्ही बाजूचे, विचित्र वरेचा असो, कोणाचा असो, कुणाचंच त्याला कुळ ठेवायचं नव्हतं. तेव्हा पांडव जन्मलेले होते किंवा कौरव जन्मलेले होते, कारण लग्नच आता झालं ना गांधारीचं. अशा प्रकारे तिथे आले. दुसरी कथा इथं सुरू होते. यादव राजा सुरसेन जे आहे, त्याची पुत्री प्रथा व पुत्र वासुदेव, हे 2 जण बहीण भाऊ होते. शूरसेन नावाच्या राजाच्या पोटी पृथ्वी, म्हणजे पुढे ती कुंती झाली. प्रथा नावाची मुलगी जी होती ती कुंती झाली. आणि वासुदेव ज्यांचा जो मावस भाऊ होता, सुरसेनाचा मावस भाऊ कुंती भोज, त्याला मूलबाळ काहीच नव्हतं, म्हणून सुरसेनानं आपली प्रथा त्याच्या ओटीत दिली. कुंती भोजला दिल्यामुळे त्या प्रथेचं नाव काय पडलं? कुंती पडलं. आणि ते कुंती त्यांची मुलगी झाली. आणि दुर्वास ऋषी त्यांच्या राजामध्ये आले, राजवाड्यामध्ये आले. काही दिवस तिथे राहिले. कुंतीनं प्रचंड तपश्चर्या केली, प्रचंड सेवा केली त्यांच्या दुर्वास ऋषीची. आणि दुर्वास ऋषी खुश झाले. दुर्वासाने सांगितलं, तुला काय वर मागायचं मला माग. ते म्हणाले, मला काय कळतं महाराज, म्हणे माझं भविष्य मला माहिती नाही, तुम्हीच माझं भविष्य बघा आणि मला काय वर द्यायचं ते द्या. असाच दुर्वास ऋषीने परवा दिवशी एक वर दिला होता. कुणाला दिला होता? परवा दिवशी आपण कथा ऐकली ना रामायण. दुर्वास ऋषीची प्रचंड सेवा केली, त्याने खुश होऊन वर दिला होता, तुला काय मागायचं माग. कुणाला दिला होता? म्हणजे तुम्ही लक्ष देत नाही कथा ऐकत. कुणी तर सांगा, हात कोणाचा गेला होता रथाच्या खाली? काही केला कोणी वर दिला होता? दुर्वास ऋषीने दिला होता ना, की तुझा हात वज्रासारखा होईल, आणि म्हणून तर तिला 2 वर मिळाले होते. तसं आता त्याच दुर्वास ऋषीची इथे कथा आली. आता कुंतीला वर दिला की तुला भविष्यामध्ये ज्या देवाची तू अपेक्षा करशील, तो देव तुझ्याकडे प्रगट होईल आणि तुला त्याच्यापासून पुत्र होईल. अशा प्रकारचा वर त्या दुर्वास ऋषीने दिला होता. असो, त्या मंत्र त्यांना दिला होता, त्या मंत्राचं स्मरण केलं की देव त्यांच्याकडे येणार होता. अशीच लहानाची मोठी होत होते. काही उत्सुकता म्हणून तिला काय केलं, दुर्वास ऋषीने जो मला वर दिलाय तो खरंच खरा ठरेल का, अशी इच्छा व्यक्त केली. आणि सूर्याला आरती देत होते. सूर्य असं चमकत होते, अतिशय सूर्य असं वाटू लागलं की सूर्य इतका तेजपुंज आहे आणि मला ऋषीने दिल्यावर खरा ठरेल का. मनात विचाराला सहज मनात तो मंत्र म्हणून टाकला की लगेच सूर्यप्रकट झाले तिथे.
आणि सूर्याने सांगितलं की आता तुला पुत्र दे. अहो मग माझं लग्न झालं, मी कुमारी, मला पुत्र घेऊन काय करू? सूर्याने सांगितलं मी जर तुला पुत्र न देता परत गेलो तर दुर्वास ऋषीचा शाप मला लागेल आणि मी जळून भस्म होईल. मी परत जाऊ शकत नाही, तुला पुत्र दिल्याशिवाय मला जाता येणार नाही. ती घाबरली पण पर्याय नव्हता आणि ती गरोदर राहिली. पुढे काही दिवसानंतर त्यांना पुत्र जन्माला आला. कानात कवच कुंडल होते, कारण सूर्यदेवाचा पुत्र असल्यामुळे सूर्याचं सगळं स्वरूप त्या लेकरामध्ये होतं. घाबरली, त्या लेकराला उचललं दाईच्या मदतीनं आणि अश्व नदीमध्ये त्याला सोडून दिलं. ते पुढे वाहत वाहत आलं आणि धृतराष्ट्राचा जो मित्र होता अविरत नाथा, राधेचा नवरा, त्या राधे आणि अविरतला पुत्रही नव्हते, त्यांना मुलबाळ नव्हतं. आणि ही पेटी वाहत आलेली, त्या पेटी कोणाला सापडली? अविरतला सापडली, म्हणजे राधेच्या नवऱ्याला. राधा आणि अविरत हे दोन जोडपं होतं, ते पुत्रही नव्हते. त्यांना पेटी सापडली. ते कानातले कवच कुंडल वगैरे पाहिले आणि त्याचं नाव त्यांनी कर्ण ठेवलं. अशा प्रकारे कर्णाचा तिथे जन्म झाला. कुंतीचा विवाह पांडूशी झाला नंतर आणि दुसरा विवाह माद्रीशी झाला. दोन लग्न झाले. कुणाचे? पंडू राजाचे दोन पुत्र लग्न झाले. आणि कुंतीचा विवाह त्याच्या दुसऱ्या विवाह माद्रीशी झाला. पंडू एके दिवशी शिकारीसाठी निघाला होता. पंडू आणि कुंती आणि माद्री त्याच्या सोबत होते. किंदम ऋषी आपल्या पत्नीसोबत शरीर संबंध ठेवत असताना त्यांना लाज वाटली की आपण कसं करावं, असं म्हणून हरणाचं रूप धारण केलं. हरिणाने हरणीचं रूप, कोणी? किंदम ऋषीने केलं. हरिणाने हरणाचं रूप धारण केलं आणि दोघांच्या त्या मिलनामध्ये यांनी पाहिलं, पंडू राजाने पाहिलं, शिकारीसाठी गेला होता, त्याला वाटलं फार छान हरिण दिसतंय, बाण सोडला, तो कंदम ऋषीला लागला. कंदम ऋषीने स्वतःचं रूप प्रगट केलं, त्यांच्या बायकोला पण स्वतःचं रूप प्रगट केलं आणि कंदम ऋषीने शाप दिला की जेव्हा तुम्ही पती पत्नी एकमेकाला मिळाल तेव्हा तू सुद्धा असाच तडफडून मरशील, जसं मी माझ्या पत्नीपासून तडफडून मरतोय, आम्हा दोघांना मरावं लागतं, तसं तुला पण मरावं लागेल. शाप दिला. तेव्हापासून त्याचा शरीर संबंध पूर्ण संपून गेला. आता कुंती चिंतित पडली, माद्री चिंतित पडली की आपलं पुढचं कुळ कसं होणार, वंश कसा वाढणार. तेव्हा कुंतीला सांगितलं पंडू राजाला की मला असा वर दुर्वास ऋषीने दिलेला आहे, तुमची परवानगी असेल तर मी गर्भधारणा करू शकते आणि माद्रीला पण होऊ शकतं. त्यांनी परवानगी देऊन टाकली. आता ऋषीचा शापच आहे तर काय करणार. आणि त्याच्यामुळे ते कुंती पण गरोदर राहिली. त्याचा आपला अश्विनी कुमारची प्रार्थना केली, इंद्राची केली वगैरे वगैरे, ते 5 लेकर होण्यासाठी. त्या माद्रीनं पण तसंच केलं. त्या दोघी गर्भवती राहिल्या आणि इकडे गांधारी पण गर्भवती. आणि गांधारीची इच्छा काय होती? माझा नवरा वयानं मोठा असताना सुद्धा केवळ आंधळा म्हणून त्याला राज्य मिळालेलं नाही. धृतराष्ट्राला कुणाला मिळालं? छोट्या असणाऱ्या पंडूला मिळालं होतं. आता मला मुलगा होणार आहे आणि लवकर झाला की काय होईल? कुंतीच्या अगोदर लेकरू झाला तर माझा लेकरू गादीवर बसेल. पूर्वीची प्रथा काय होती? त्या कुळामध्ये अगोदर जो जन्माला आहे तो गादीवर बसत होता. आणि कुंतीकडे गांधारी खुश होते. 2 वर्ष झाली तर गर्भधारणा करून, पण बाळांतच होत नव्हते. आणि इकडे कुंती गरोदर होते आणि माद्री गरोदर होती, ती बाळांतीन झाली. आता ही बातमी गांधारीला कळली. त्याला फार वाईट वाटलं की माझा नवरा पण झाला नाही हक्क असून आणि माझा मुलगा पण होणार, कारण माझ्या अगोदर कुंतीला लेकरू जन्माला आलं. आणि ती गर्भवती रागाच्या भरामध्ये पोटावर बुक्क्या मारून घेतली आणि तो गर्भवती ते पडला. इच्छा व्यक्त करणार होती कशाची? गादीवर बसवण्याची. ती इच्छा पूर्ण लयास गेली. अतिशय दुःख वाटलं. गर्भावर मारून घेतलं, गर्भ पडला आणि गर्भ पडल्यानंतर त्यावेळेमध्ये महर्षी व्यास तिथे आले आणि त्या गर्भाचे तुकडे सगळे उचलले की नाही म्हणे असं नाही होऊ शकत, कारण महादेवाचा आशीर्वाद तुला आहे, तुला 100 पुत्र होणार आहे, 100 पुत्र होणारच आहे. आणि ते पडलेले सगळे तुकडे उचलले, विशिष्ट प्रकारचे गाडगे आणले, त्या 100 गाडग्यामध्ये घातले, त्याच्यामध्ये 100 पुत्र तुला होतील. तेव्हा गांधारी म्हणाले की मग 100 पुत्र जर खरंच होणार असेल तर मला एक मुलगी पण झाली पाहिजे, माझी इच्छा आहे. 101 गाडगं केलं, मंत्र वगैरे म्हटलं, त्याला बांधून ठेवलं. अशा प्रकारे त्यांना 101 लेकरं झाली. त्याला आपण टेस्ट ट्यूब जे आज म्हणतो ना आपण, टेस्ट ट्यूब बेबी म्हणून, ते त्या काळात सुद्धा तिथे होती. अशा प्रकारची कथा इथे येते. आता हे कुंती आणि माद्री अजूनही जंगलातच होते. आता शाप होता कुणाला? शंतनुचा मुलगा कोण? पंडू राजा. शाप होता की तुम्ही जेव्हा पत्नीच्या जवळ गेलास तर तू मरशील. पण ह्याला आपली पत्नी माद्री स्नान करत होती, त्याचं मन तिच्यावर गेलं. तिनं अनेक वेळा रोखवण्याचा प्रयत्न केला पण ऐकलं नाही. तिच्या अंगाला जाऊन स्पर्श केल्याबरोबर हा तडफडून मेला. कशामुळं? वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा. वासनेच्या संगे